नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आपल्या सर्वांना नीट UG 2025 ची परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. त्याच्या अगोदर एक नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांसाठी येत आहे. ते म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबर B.Pharm, D.Pharm सारख्या सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन भरण्यासाठीचा कर्नाटका CETचा फॉर्म रिलीज झालेला आहे आणि तो 23 जानेवारी 2025 च्या 11 वाजल्यापासून 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. आता हा फॉर्म कुणी भरायला पाहिजे? वास्तविक पाहता हा सर्व प्रकारचा जो कर्नाटकच्या CETच्या फॉर्म भरण्याच्या संदर्भात सर्व शंकांचं निरसन या छोट्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं करणार आहे. ते तुम्ही प्रत्येक गोष्ट कॉन्सन्ट्रेशनपूर्वक ऐकून घ्या. बऱ्याच वेळा आपल्या सर्वांना लक्षात येत नाही की ज्यावेळेस ही काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होत असते त्यावेळेस पहिल्यांदा सगळे नवीन पालक आहेत, विद्यार्थी आहेत, किंवा ही एक्झाम व्हायच्या अगोदरच परीक्षा कशा पद्धतीने आहे, अगोदरच कसं काय फॉर्म भरला जात आहे. तर काही राज्यामध्ये, त्यामध्ये केरळ एक राज्य असं होतं की गेल्या काही वर्षापासून ते परीक्षेचा फॉर्म अगोदर भरून घेत असतात. परंतु कर्नाटक राज्यानं सुद्धा 2024 पासून परीक्षेच्या अगोदरच फॉर्म भरण्यास रिलीज केलेला आहे. आणि हा फॉर्म भरलेला जो आहे तो आज म्हणजे काल 23 जानेवारी 2025 पासून आपल्यासाठी तयार झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये कोणी भरायचं आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी भरायचं आहे का? हे बघा, सर्वात महत्त्वाचा टॉपिक, हा फॉर्म सर्वांसाठी भरायचा आहे का? जे कर्नाटकचे डोमिसाईल आहेत, ज्यांचं शिक्षण कर्नाटकमध्ये झालेलं आहे, कन्नड भाषा ज्यांची आहे, जी बॉर्डरवरती आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किंवा हैदराबाद आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती आहेत, अशा सर्वांनी फॉर्म हा भरणे कंपल्सरी आहे. मग महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म कंपल्सरी भरणं आहे का? हे बघा, ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये MBBS ॲडमिशन करायचं आहे, BMS ॲडमिशन करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना हा कर्नाटका CETचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये MBBS पासून ते सर्व कोर्सेससाठी कर्नाटक राज्याच्या टॉपच्या डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, BMS साठी त्याचबरोबर MBBS साठी, त्या विद्यार्थ्यांसाठी ही काउन्सिलिंग प्रोसेस नाही. पहिल्यांदा काउन्सिलिंग प्रोसेस एकूण 3 प्रकारची असते. एक तर सेंट्रल काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो, ती ऑल इंडियामधून सर्वांसाठी काउन्सिलिंगमध्ये भाग घेता येतं. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या राज्याचं नागरिकत्व आहे किंवा डोमिसाईल आहे हे पाहिलं जात नाही. त्याला आपण ऑल इंडिया कोट्याचं MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया होत असते. याच्यामध्ये डीम्ड कॉलेजेस संपूर्ण भारत देशातील, म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना भारत देशातल्या सर्व कॉलेजेसमध्ये डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल MBBS किंवा BMS आणि इतर सर्व कोर्सेससाठी, तर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये जावं लागतं. तो फॉर्म हा नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऑल इंडिया कोट्यामधून भारत देशातल्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये, त्याचबरोबर AIIMS आणि JIPMER, AMU, BHU, AFMC सारख्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये भाग घ्यायचा आहे. ज्यांना चांगले मार्क्स पडतायत असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल काउन्सिलिंग असतं. हा कोणता काउन्सिलिंग आहे मग? त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग, दुसरा, पहिलं सांगितलं मी तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग, दुसरा स्टेट काउन्सिलिंग आणि तिसरा ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग. स्टेट काउन्सिलिंग म्हणजे काय की प्रत्येक राज्याला त्या राज्यामध्ये सीट्स आहेत. आता महाराष्ट्राचा अभ्यास करायला गेलं तर महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 85% सीट्स हे स्टेट काउन्सिलिंगमध्ये भरले जातात आणि 15% गव्हर्नमेंटचे सीट्स हे ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून, MCC मधून, सेंट्रल काउन्सिलिंगमधून भरले जात असतात. 85% हे सीट्स आपण ज्यावेळेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये भरले जात असतात त्याच्यासाठी जी काउन्सिलिंग प्रोसेस असते ती त्या राज्याची अथॉरिटी भरत असते. त्या प्रोसेसला आपण स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो.
आता त्यानंतर तिसरा जो टॉपिक येतो त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग. ओपन डोमिसाईल म्हणजे काय? ओपन म्हणजे खुलं, डोमिसाईल म्हणजे नागरिकत्व. तुम्ही कोणत्याही राज्याचं नागरिकत्व असेल, उदाहरणार्थ मी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि मला जर समजा कर्नाटकमध्ये किंवा तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला एक वेगळा कोटा आहे, त्या कोट्यामधूनच आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं, त्यांच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जावं लागतं. पण आपला क्लॉज जो एलिजिबिलिटी आहे तो वेगळा असतो. तो कोणता आहे ते मी त्यावेळी तुम्हाला सांगेन. म्हणजे मला जर समजा महाराष्ट्रातला डोमिसाईल असेल, आता पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जर तुम्हाला MBBS पासून सर्व गोष्टीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचं डोमिसाईल जर कर्नाटकचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरावाच लागतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही कर्नाटका व्यतिरिक्त इतर राज्यातल्या कोणत्याही डोमिसाईल असाल आणि तुम्हाला कर्नाटक राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा फॉर्म तुम्हाला 100% भरावा लागतो. आता तुम्ही म्हणाल प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? एकतर गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस असे 3 प्रकार असतात. गव्हर्नमेंट कॉलेज हे फुल्ली गव्हर्नमेंट असतं, त्यामुळे त्या ठिकाणी 1 ते 1.5 लाख रुपये फीज असते. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते तुम्हाला 7-8 लाखापासून ते 12 लाखापर्यंत फीज असते आणि डीम्ड कॉलेजेस मात्र 16-17 लाखापासून 27 लाखापर्यंत फीज असते. डीम्ड कॉलेजमध्ये खूप हाय क्वालिटी एज्युकेशन असतं, परंतु फीज मात्र हाय असते, तिथलं मेरिट कमी असतं. प्रायव्हेट कर्नाटकाच्या राज्यामधल्या ॲडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी तर हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. मग हा फॉर्म एवढ्या लवकर भरला जातो का? हो, 100% गेल्या वर्षी 2024 पासून हा फॉर्म यावर्षीपासून अगोदरच भरायला निघालेला आहे. 2024 मध्ये नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं होतं की या वर्षीनंतर हा फॉर्म पुन्हा ओपन होणार नाही, परंतु भरपूर वेळा ओपन झाला होता. मग यावर्षी 2025 मध्ये पुन्हा ओपन होईल का? माहीत नाही, 100% आपल्याला सांगता येणार नाही, परंतु सध्या ओपन झालेला आहे. या महिनाभरात तुम्ही फॉर्म भरून घ्या. कदाचित फॉर्म भरताना काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला हेल्प करू. आपल्याला कर्नाटक काउन्सिलिंग सुद्धा करतो, त्यामध्ये BMSच्या जस्ट इलिजिबल पासून असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते 15 ते 18 लाखामध्ये BMS साठी आणि MBBS मध्ये 1 कोटीच्या आसपास आपल्याला ॲडमिशन करायचं असेल आणि कमी मार्क्स असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये या, की जेणेकरून तुम्हाला ती फॉर्म भरण्यापासून कॉलेजपर्यंत जाईपर्यंतचा सर्व क्लॉज आम्ही तुम्हाला देऊ आणि 100% त्याच्यामध्ये मदत करूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कर्नाटका डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणे कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी, परंतु महाराष्ट्र आणि इतर सर्वातल्या डोमिसाईलसाठी कर्नाटक राज्यामधल्या डीम्ड आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. परंतु प्रायव्हेट कॉलेजच्या त्याच्या ओपन स्टेट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 100% हा फॉर्म भरावा लागणार आहे. फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी हा फॉर्म आहे, हा लक्षात घ्यायचा आहे. हा सर्वांसाठी आहे का? हा सर्वांसाठी आहे. MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व इंजिनिअरिंग वगैरे सर्वांसाठी एकच फॉर्म कर्नाटकमध्ये केला जातो. आता CET एक्झाम आपली घेतली जाणार आहे का? तर कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी CET एक्झाम काही ठराविक कोर्सेससाठी घेतली जाते. त्याचबरोबर ज्या म्हणजे हैदराबाद बाउंड्री असेल किंवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती जे काही डिस्प्युटेड एरिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला कर्नाटका भाषेचा एक परीक्षा द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये पास व्हावं लागतं. त्याला गडीनाड आणि हाडीनाडू असं म्हटलं जातं. तर यासाठी ती परीक्षा घेतली जाणार आहे. तुमच्या सर्वांसाठी ही परीक्षा घेतली जाणार नाही, फक्त फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता फॉर्म भरून घेतल्यानंतर ओपन स्टेट्समध्ये रिझल्ट लागल्यानंतर नंतर एकदा लिंक ओपन होते आणि ते लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला नीटचं स्कोअर कार्ड अपलोड करायचे आणि व्हेरिफिकेशन नंतर होत असते. आता ते पण मी सांगतो. त्यानंतर 12वीची पण परीक्षा झालेली नाही, जे अपियर आहे ते ज्यांनी परीक्षा पाठीमागे दिलेली होती त्यांना 12वीचं मार्कशीट आता अपलोड करता येऊ शकतं, परंतु ज्यांनी अपियर आता सध्या आहेत त्यांनी 12वीची परीक्षा झाली नाही, त्याचा रिझल्ट लागला नाही, त्यामुळे त्यांना मार्कशीट अपलोड करता येत नाही. परत एकदा नीट म्हणजे KCET वरती किंवा KEच्या कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या वेबसाईटवरती आपल्याला 12वीचं मार्कशीट हे अपलोड करता येण्यासाठी लिंक ओपन होत असते. मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. त्याचबरोबर नीटचं पण स्कोअर कार्ड अपलोड करता येत असतं, ते पण मी तुम्हाला सांगतो. हा फॉर्म परत भरता येऊ शकणार आहे का?
तर हा फॉर्म 100% पुन्हा सुद्धा भरता येऊ शकणार आहे. परंतु आपल्याला जर समजा 100% ॲडमिशन घ्यायचंच असेल तर पुन्हा कशाला भरा, आजच भरून घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांना भरायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आज भरायला काही हरकत नाही. फॉर्म भरत असताना इलिजिबिलिटी क्लॉज विचारला जातो. तर आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तिथं वाय क्लॉज सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे सर्व अदर स्टेटच्या, म्हणजे कर्नाटका सोडून इतर स्टेटच्या भरपूर क्लॉजेस आहेत. त्याच्यामध्ये खूप साऱ्या क्लॉजेस आपल्याला लागू होत असतात. जे आपल्याला उपयोग आहे तेवढं मी सांगेल. डिटेलमध्ये बोलत गेलं तर तुम्ही खूप क्लिष्ट प्रोसेस होऊन जाते. NRIमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, काही विद्यार्थ्यांना माहीत आहे की मी इलिजिबलच नुसतं होणार आहे, त्यामुळे उगीच फॉर्म वाय क्लॉजमध्ये भरू नका. तुम्ही NRIमध्ये भरायचं असेल तर तुम्ही झेड क्लॉजमध्ये भरायचा आहे. CET एक्झाम कर्नाटक राज्यासाठी CETचा 2025चा फॉर्म भरण्यात कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु इतर राज्यांसाठी फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरच फॉर्म भरायचं आहे. जस्ट क्वालिफाय विद्यार्थी असेल आणि कर्नाटक राज्यामधल्या टॉपच्या हाय फीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि डायरेक्ट कोणत्याही मॅनेजमेंटशी अटॅच करायचं नसेल, कोणत्याही एजंटशी चर्चा करायची नसेल तर हा एक राज्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी फीज किती आहे, तर या ठिकाणी फीज सर्व ओपन स्टेटसाठी म्हणजे ओपन विद्यार्थ्यांसाठी 12 लाख रुपये एवढी फीज आहे. MBBSसाठी BMSचं वेगळं व्हेरिएशन आहे, मी तुम्हाला त्यावेळी सांगेन. 12 लाख रुपये एवढी फीज आहे. जवळजवळ सर्व कॉलेज ही युनिक आहे, समान आहे. म्हणजे जवळपास 35 कॉलेजेस आहेत, त्यामधल्या काही 5-6 कॉलेजमध्ये मात्र 17 लाखापासून ते 22 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये आदिचुंचुनगरी आहे, त्याचबरोबर काही कॉलेज आहेत की ज्याचं खाजा बंदे नवाज आहे, असे सप्तगिरी आहे की ज्या ठिकाणी 17 लाखापासून ते 22 लाखापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फीज भरावी लागते. आता काही कॉलेजेसमध्ये NRIमधून सुद्धा ॲडमिशन घेता येतं. 25 पासून 32 पर्यंत फीज आहे आणि त्यामध्ये कुणालाही काही नका मेरिट खूप कमी येत असतं, या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. त्यामुळं एक खूप चांगली संधी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे असं मला वाटतंय. परंतु हे फीज निगोशिएशनसुद्धा होत असते आणि आम्हीसुद्धा ते निगोशिएशन कमी करून देत असतो. कमी स्कोअर, टॉप कॉलेज आणि हाय फीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा हा फॉर्म तुम्ही भरा. आणि आपल्या महाराष्ट्रापेक्षा एखाद्या वेळेस नंबर लागण्याची शक्यता नाही असं वाटत असणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा हे फॉर्म भरायला हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क पडणार आहेत 600पेक्षा जास्त, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. यामध्ये जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशनसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनला जावं लागतं का, तर ओपन स्टेट्समधून इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत असतं. ऑफलाईन फिजिकली जाण्याची आवश्यकता नाही. फॉर्म भरण्यासाठी फीज किती आहे, तर फॉर्म भरण्यासाठी फीज ही 2,500 एवढी आहे. बऱ्याच वेळा 2,500 रुपये एवढी फीज भरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर ही फॉर्म भरण्याची प्रोसेस जर तुम्हाला डिटेल्समध्ये लक्षात येणार नसेल आणि आमचं असिस्टन्स पाहिजे असेल तर आपला एक ग्रुप कर्नाटक राज्यासाठी सुद्धा ओपन झालेला आहे. कर्नाटक राज्याच्या कर्नाटक काउन्सिलिंग MBBS किंवा BMS काउन्सिलिंगसाठी ह्या प्रक्रियेमध्ये 2,500 रुपये फीज ही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म फी भरावी लागते आणि 5,000 रुपये आमची काउन्सिलिंग चार्जेस आहे, ते भरून आपल्याकडे जॉईन होऊ शकता. आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देण्यापासून कॉलेजवरून पोहोचेपर्यंत त्या ग्रुपवरती सर्व मेसेज येतील आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फॉर्म भरताना खूप क्लिष्ट प्रोसेस आहे. व्हेरिफिकेशन स्लिप लवकर डाउनलोड होत नाही. पुढे खूप छोट्या गोष्टी असतात. वेबसाईट पण खूप वेळा क्रॅक होते. वेबसाईट एकदम क्लिष्ट आहे, परंतु खूप छान प्रोसेस भारत देशामध्ये जी केली जाते ती कर्नाटक राज्यामध्येच केली जाते असं माझं म्हणणं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, कर्नाटकमधल्या MBBS असू दे किंवा BMS BHMS अशा सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये ॲडमिशन फॉर्म भरण्यास हरकत नाही. गव्हर्नमेंट आणि डीमसाठी मात्र फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 2024मध्ये हा फॉर्म पुन्हा भरता येणार नाही अशी नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं होतं, परंतु यावर्षी मात्र 2025मध्ये पुन्हा फॉर्म भरणार येणार नाही असं काही सांगण्यात आलेलं नाही. मग पुन्हा फॉर्म भरण्यात येईल का माहीत नाही. पुन्हा एखाद्या वेळेस फॉर्म निघेल का सुटेल का नाही माहीत नाही, परंतु सुटू शकतो. 100% पुन्हा एकदा फॉर्म भरता येऊ शकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळाली तर मी तुम्हाला त्यावेळी सांगेल. पण आत्ता मात्र ज्या विद्यार्थ्यांना भरायचं आहे त्यांनी भरून घ्या. हा फॉर्म कुणी भरायचा आहे,
ज्यांना कर्नाटकमध्ये BMSमध्ये खूप कमी मार्क येणार आहेत आणि मला कर्नाटकमध्ये BMS करायचं आहे दरम्यान 15 ते 17 लाखामध्ये, अशा विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क पडणार आहेत 200च्या आसपास आणि मला MBBS करायचं आहे आणि कुठल्या तरी एकदम मोठी रक्कम इतर राज्यांमध्ये डोनेशनच्या स्वरूपात देण्यापेक्षा आपण तुकड्यात द्यायला पाहिजे असं वाटतंय, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा हा फॉर्म भरा. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन मिळण्यास आपल्याला अडचण येऊ शकते, थोडे मार्क्स कमी पडू शकतात आणि डीमची फी मला अफोर्ड होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये कर्नाटकमध्ये ट्राय करण्यास हरकत नाही. त्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आपल्याकडे आहे. आपले सर्व टीम याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तयार आहे. ज्यांना आपलं फॉर्म भरण्याचे आहे, आपल्याला कर्नाटका काउन्सिलिंग ॲडमिशन आमच्याकडे लावायचे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला संपर्क करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सॲप करून आपलं सर्व असिस्टन्स घेऊ शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटचा 2025साठी हार्दिक शुभेच्छा. आणि प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गायडन्सची ऑथेंटिक सिस्टम सांगण्यासाठी हा आपला जो ऑथेंटिक चॅनल आहे, ह्या चॅनलला तुम्ही 100% सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांची आज या व्हिडिओत रजा घेतो. जय हिंद,